दयाल हरे, दीन दयाल हरे। रथ हाके रणभूमि में और कर्मयोग के मरम बताए, अजर अमर है परम तत्वयो, काया के सुख दुख समझाए, सखा सारथी शरणागत के, सखा सारथी शरणागत के, सदा प्रीतपाल हरे, दीन दयाल हरे। कृष्ण गोपाल श्याम के रंग में रंग गई मीरा, रस खान को रस की खान हुए, जग से आंखें बंद करे, सूरदास को दर्श हुए, माता यशोदा व्रजनारी के, माता यशोदा व्रजनारी के, माखन चोर हरे, दीन दयाल हरे। कृष्ण श्री गोपाल। जेवण झालं? शिदोरी भेटली ना आपल्याला सर्वांना? मग शिदोरी भेटल्या तर, आणि शिदोरीत मी आमच्या रेमाई सताईंना म्हटलं की शिदोरीत वेगवेगळे पदार्थ असतात, तसा आपला वेगवेगळा आवाज सुद्धा निघाला पाहिजे ना. तो शिदोरीचा आवाज कळू द्या कसा आहे तो. श्री दत्तात्रय. लाडक्या बहिणींचा आवाज ऐका तुम्ही आता मंडळी, थोडं थांबा. श्री चक्रपाणी. म्हणजे तुम्हाला जानेवारीचा हप्ता नाही आला म्हणून तुमचा आवाज अजूनही कमीच आहे, पण येईल, लक्षात ठेवा, तो येणार आहे. आणि हे लाडके भाऊ नाहीत तरी आवाज कसा आहे बघा, आमच्या सर्वज्ञापर्यंत जाणार आहे. श्री गोविंद प्रभू सर्वज्ञ श्री असो. अनंत ब्रह्मांड नायक, या जगाचा जगकर्ता, जग उद्धार करता, जगपालन करता, निर्गुण निरामय असलेले परमेश्वर सगुण साकार होऊन या भूतलावर अवतीर्ण होऊन फक्त आणि फक्त जीव उद्धरणाचं व्यसन ज्या माझ्या साधनदात्याला आहे, असा माझा साधनदाता मुख्य करून पंचावताराच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. जवळच असलेला सर्वज्ञांची अद्भुत लीला ज्या जागेवर घडली आणि आम्हा सर्वांचं बालपण सर्वज्ञांनी जागा करून दिलं, असं असलेला आमचा मंगरुळ पीर या जागेवर सर्वज्ञांनी आम्हाला सांगितलं खेळ खेळायचा तर असाच खेळता आला पाहिजे. असं असलेल्या मंगरुळ पीर या स्थानाला साष्टांग दंडवत प्रणाम करून श्री श्री दत्तात्रय महाराज आता निश्चितच आपलं शयन ज्या माहूरकडे प्रस्थान करण्याच्या अगोदर ज्या दत्त गुंफेमध्ये आहेत, अशा माझ्या श्री दत्तात्रय महाराजांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम करते. आणि या ठिकाणी अच्छा खरं तर माझं भाग्य समजते मी की काही माणसं अबोल असतात, परंतु त्यांचं वागणं, त्यांचं आचरण, त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं, त्यांचं असलेला प्रत्येक गुण आपल्याला आदर्श देत असतो आणि बस आपण त्यांच्या आदर्शामध्ये आपल्या जीवनाला आकार देत असतो. असं अबोल असलेलं एक व्यक्तिमत्व ज्या अंबाळी गावामध्ये ज्या श्री दत्तात्रय महाराजांचा खऱ्या अर्थाने ज्यांच्यावरती प्रसन्नता आहे, ज्यांच्यावरती आशीर्वाद आहे, असे आमचे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय अंबाळी निवासी असलेले आदरणीय दादा आज या ठिकाणी या लेकराचे बोबडे बोल ऐकण्यासाठी उपस्थित आहेत. म्हणून सर्वात प्रथम दादांना दंडवत प्रणाम करते. मी तर दादांना सांगितलं
की दादा तुम्ही या वाशिमकरांना खरं तर आपले शुभ आशीर्वाद द्या. तर दादा मला म्हटले की माझे सुद्धा आशीर्वाद तूच दे, पण दादा तुमच्या आशीर्वादामध्ये जी ताकद आहे, तुमच्या आशीर्वादामध्ये जी योग्यता आहे, तुमच्या आशीर्वादामध्ये जी प्रसन्नता आहे, कदाचित ती प्रसन्नता, ते हात, ते शब्द माझ्याकडे नसतील, परंतु दादांनी सांगितलेली सेवा म्हणून आपण सर्वजण सत्संग शिदोरी कार्यक्रमाला उपस्थित आहात. आणि म्हणून आदरणीय श्रद्धेय दादाजींच्या तर्फे या तमाम असलेल्या सर्व वाशिम जिल्हा वाशिम महानुभाववासियांना आणि नामधारकांना खूप खूप दादांच्या तर्फे आशीर्वाद देते. आणि असाच आपला शिदोरी सत्संग उद्या एक महामेळावा सत्संग व्हावा अशी बाबांच्याकडून आपणा सर्वांना या ठिकाणी आशीर्वादाची, प्रसन्नतेची थाप देते. माझ्या अगोदर ज्यांनी अतिशय सुंदर आणि मोजक्या शब्दामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज सर्वज्ञ श्री गोपालकृष्ण महाराजांची शिदोरी आपल्याला सोडली, दाखवली आणि आपल्या सर्वांच्या सोबत शिदोरीचं दालन ज्यांनी दिलं, अशा आमच्या खरं तर मला ताईंचा खूप सार्थ अभिमान वाटतो जेव्हा फैजपूर या गावी जिथे आम्हा महानुभावांचं असलेलं संस्कृत ज्या जागेवरती शिकवल्या जातं, आतापर्यंत अनेक त्या ठिकाणी प्राध्यापक होऊन गेले. बऱ्याच दिवसापासून आचार्य चिंताजनक बाबांच्या अगोदर त्या काळापासून चालत आलेली खरं तर ही फैजपूरची जी काही आहे विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठावर आज या वर्षी आदरणीय पूजनीय तपस्विनी आमच्या सोनूताईंची प्राध्यापिका म्हणून नियुक्ती झाली. आणि मला सार्थ अभिमान वाटला की कुठेतरी आमची स्त्रीसुद्धा एका विद्यापीठाची प्राध्यापिका होऊ शकते, याचा सार्थ अभिमान वाटला. अशा आमच्या आदरणीय पूजनीय तपस्विनी सोनूताई. त्यानंतर आपणा सर्वांना नेहमीच ज्यांचं मार्गदर्शन असतं असे परमपूजनीय, परम आदरणीय, परमश्रद्धेय या वाशिम गावामध्ये ज्यांचं वास्तव्य आहे आणि खऱ्या अर्थाने जो महानुभाव या जागेवरती राहतो, तो महानुभाव त्या गावात, त्या जागेत, त्या गावामध्ये नव्हे तर संपूर्ण तमाम पंचकृषीमध्ये माझा देव सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या विचाराची शिदोरी जो पोहोचवत असतो, असे आमचे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय अविराज बाबांना दंडवत प्रणाम करते. आणि त्यानंतर जांभुरा निवासी असलेले आदरणीय श्रद्धेय दादाजी, या ठिकाणी आपण ज्यांना खरं तर अशी योग्यता आहे की ज्यांनी वर बसावं आणि आम्ही त्यांच्याकडे ऐकत राहावं, अशा असलेल्या सर्वच या तपस्विनी आमच्या करंजी निवासी आदरणीय तपस्विनी ताई, आमच्या बिटोडा निवासी असलेले आदरणीय पूजनीय तपस्विनी रत्ना मावशी आदी सर्व उपस्थित असलेले हे सर्वजण तपस्विनी माता, आपणा सर्वांना सादर दंडवत प्रणाम करून खरं तर या ऑनलाईनच्या काळामध्ये 2020 पासून देवश्री चक्रधर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घराघरामध्ये शिदोरी पोहोचवण्याचं काम जर कोण करत असेल तर ते आमचे आदरणीय पूजनीय श्रद्धेय तपस्वीरा दादा राहेरकर, माझा देवश्री चक्रधर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रत्येकाच्या झोळीमध्ये खऱ्या अर्थाने शिदोरी देत असतात. असे आदरणीय श्रद्धेय दादाजी, आपणा सर्वांना सादर सवेरे दंडवत प्रणाम करून या ठिकाणी वाशिम जिल्हा या महानुभाव समितीने जे काही सर्वज्ञ सत्संग शिदोरी कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे आणि ही ज्ञानामृताची, ही भक्तिभावाची, ही श्रद्धेची शिदोरी घेऊन जाण्यासाठी उपस्थित असलेले तमाम नामधारक वासनिक, आपणा सर्वांना सादर सवेने दंडवत प्रणाम. मी नेहमी सांगत असते महानुभाव म्हणजे काय आहे. महानुभाव म्हणजे काय आहे. ही मराठी माझी भाषा महाराष्ट्र गाव आहे. ही मराठी माझी भाषा महाराष्ट्र गाव आहे. छाती ठोकून सांगतो मी महानुभाव आहे. छाती ठोकून सांगतो मी महानुभाव आहे. दिले स्त्रियास स्वातंत्र्य, काय केलं माझ्या देवाने. दिले स्त्रियास स्वातंत्र्य, मागे अभय मानसा. दिले स्त्रियास स्वातंत्र्य, मागे अभय मानसा. जसा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आहे तसा उचणीच कोणी नाही. उचणीचं कोणी नाही, सर्व समभाव आहे. छाती ठोकून सांगतो मी महानुभाव आहे. छाती ठोकून सांगतो मी महानुभाव आहे. अज्ञानाच्या अंधारात तळपता सूर्य आला. अज्ञानाच्या अंधारात तळपता सूर्य आला. बांधल्या गाईसारखा सर्व समाज सोडला. बांधल्या गाईसारखा सर्व समाज सोडला. असं विश्वहित करणाऱ्याचं श्री चक्रधर नाव आहे. छाती ठोकून सांगतो मी महानुभाव आहे. छाती ठोकून सांगतो मी महानुभाव आहे. आणि म्हणून आचार्य श्री नागदेव आचार्यापासून आकाशाला गवसणी घालणारे आचार्य परशुराम व्यासापासून आज तागायत चालत आलेल्या सर्वच आचार्य
परंपरेला सादर सविनय दंडवत प्रणाम करून ज्यांच्यामुळे आज मी आपणासमोर उभी आहे असे मला या काटेरी जीवनाला आकार देणारे परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय महानुभाव आश्रम शिक्षण संस्था वांबोरी आश्रमाचे संस्थापक संचालक आचार्य प्रवर गुरुवर्य मोठे मामाजी वांबोरी मामाजींना सादर सविनय दंडवत प्रणाम करून माझं लालन पालन करणारे माझं धर्मरक्षक धर्मसंवर्धन करणाऱ्या माझ्या गुरुमाऊली आदरणीय पूजनीय तपस्विनी कस्तुरी अक्का मानेकर आणि परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय माल्यराज बाबा मानेकर या त्रय गुरुवर्यांना सादर सविनय दंडवत प्रणाम करून आज माझ्याकडे जो विषय दिलेला आहे आमच्या चव्हाण सरांचा मला फोन आला आणि सांगितलं की आमचा दरवर्षी शिदोरी सत्संग कार्यक्रम आम्ही घेत असतो. पण कार्यक्रम घेत असताना मला अभिमान वाटला की सत्संग शिदोरी कार्यक्रम हा खरं तर आता लोप पावलत चाललेला आहे. चिंतनजनक आचार्य प्रवर बाबांचा जो मानस आहे की माणसं माझी एकत्रित आली पाहिजे आणि माझ्या माणसाला एकत्र आल्यानंतर प्रत्येक माणसाला माझ्या सर्वज्ञांचं सूत्र माझ्या सर्वज्ञांची लीळा माझ्या सर्वज्ञांच्या स्मृती माझ्या महानुभावांचा इतिहास माझ्या महानुभावांनी केलेली तपश्चर्या माझ्या महानुभावांनी केलेला आचार विचार प्रत्येकाला ही शिदोरी भेटली पाहिजे. पण माणसं एकत्र येण्यासाठी करावं काय लागेल आणि त्याच्यासाठी करावा लागतो तो असा सत्संग शिदोरी कार्यक्रम घ्यावा लागतो. तेव्हा माझा देव श्री चक्रधर प्रत्येकापर्यंत पोहोचला जातो. आणि म्हणून सरांचा मला फोन आला आणि सरांनी मला सांगितलं की ताई असा असा कार्यक्रम आहे सोनूताई सकाळच्या 17 आहेत ताईंनी विषय दिलेला आहे परंतु तुम्हाला पण यायचं आहे आणि तुम्ही विषय कोणता घेणार. मी विचार केला की आता विषय कोणता घ्यावा कोणत्या विषयाला स्पर्श करावा. शिदोरी कार्यक्रम आहे आपल्याला सुद्धा शिदोरी घेऊन जावं लागणार आहे त्या ठिकाणी आणि ही शिदोरी घेत असताना आणि शिदोरी देत असताना दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शिदोरी द्यावी पण लागते शिदोरी घ्यावी पण लागते. शिदोरी घेत असताना शिदोरी द्यायची काय आणि सहजच चरित्राचं पान उघडत असताना लक्षात आलं की माझ्या देवाने चरित्रात काय सांगितलं नाही माझ्या देवाने लीळा चरित्रामध्ये काय काय सांगितलं नाही आणि लीळा चरित्राचं पान उघडलं आणि लक्षात आलं की माझ्या देवाने सर्वात पहिली शिदोरी माझ्या गोपाळांची खाल्लेली आहे आणि म्हणून लीळा चरित्रातील शिदोरी निश्चितच या विषयाला आपण स्पर्श करावा आणि म्हणून आज आपणा सर्वांच्या पुढे लीळा चरित्रातील शिदोरी या विषयाने आपणा सर्वांच्या पुढे येत आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज काही नाही हो माझ्या देवाने सांगितलं लीळा म्हणजे जीवन आहे माणसाचं. लीळा म्हणजे अमृत संजीवनी आहे. लीळा म्हणजे सर्वज्ञांनी या माणसाला जगण्याचं एक महत्त्व त्या लीळेमध्ये सांगितलेलं आहे. लीळा म्हणजे नसुद्धा तत्वज्ञान नसून लीळा म्हणजे नसुद्धी ब्रह्मविद्या नसून तर सर्वज्ञांनी सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत माणसाने कसं आयुष्य जगावं जन्मल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत मरावं कसं हे सुद्धा आम्हाला लीळा चरित्राने शिकवलं. आणि म्हणून लीळेचा लळा लागल्याशिवाय माणसाच्या भक्तीचा मळा फुलल्या जात नाही आणि हा भक्तीचा मळा फुलण्यासाठी अशा सत्संग शिदोरी कार्यक्रमात यावं लागतं त्याशिवाय आपल्या जीवनाचा मळा फुलत नाही. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज जेव्हा पैठण नगरीमध्ये आहेत आणि छोट्याशा चांगदेवाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं असलेला सुंदर श्रीमूर्ती बघितली आणि वेधला. तो चांगदेव आमच्या सर्वज्ञांना वेधला आणि बळेग्रामला आल्यानंतर आपला जवळच असलेला मित्र उपाध्य या उपाध्यांना आमचे चांगदेव सांगतात अरे दादा बघ ना आपण ज्या पुरुषाबद्दल ऐकत होतो आपण ज्या पुरुषाबद्दल पाहत होतो आपण ज्या पुरुषाबद्दल अनेक लोकांच्या मुखातून ऐकलं होतं तो साक्षात परब्रह्म परमेश्वर तो पैठण नगरीमध्ये आलेला आहे. आणि बस उपाध्यांना आमच्या सर्वज्ञांना केव्हा एकदा बघेल केव्हा एकदा सर्वज्ञांकडे जाईल अशी आतुरता निर्माण झालेली आहे. शिदोरी करती काय माणसाला. उपाध्ये आता भल्या रात्री फाटलेला आपला धोतर शिवत बसलेले आहेत. जवळच असलेला नागदेव आपल्या आईला सांगतो आई बघ हा एवढ्या रात्री धोतर शिवतोय चाललाय कुठे याला जायचंय कुठे विचारलंस तू. आईचं ममत्व आईचं प्रेमळ स्नेह. आई विचारते बाळा दादा तुला कुठे जायचंय. आई मला स्वामींच्या भेटीला जायचंय. हो मला स्वामींच्या भेटीला जायचंय.
आणि बस सकाळी सकाळी आता उपाध्ये उठलेले आहेत. नागदेव म्हणतो, अगाई बघ, हा जाईल कुठे? एखाद्या जोगियाच्या भोवती जाईल, एखाद्या जोगियाच्या भोवती जाऊन तिकडेच उधळत जाईल, हा परत येणार नाहीये. त्यावेळेस आता उपाध्ये म्हणतात, काय म्हणतात आईला, शिदोरी करती काय माणसाला? उपाध्य उठले आणि आपल्या लहामाईसाला म्हणतात, शिदोरी बांधी माझिया कारणे, मज गोसावियाकडे जाणे. ऐसे ऐकता उपाध्य बोलणे, लहामाईसा शोके विवळली. शिदोरी शब्द कानावरती पडला आणि आईचं अंतःकरण हेलवल्या गेलं, मातेचं ममत्व द्रवल्या गेलं, अंतःकरण तिचं पाझरल्या गेलं आणि सहजच विचारती, बाळा शिदोरी बांधायला सांगतोस तू, जायचंय कुठं? आई, मला स्वामींच्या भेटीला जायचंय ग. अरे पण तू येशील कधी? आई, असं विचारशील ना तर मी परत कधीच येणार नाहीये. आईचं ममत्व. पटकन सकाळी भल्या पहाटे उठली, शिदोरी बांधली आणि बस आता उपाध्यवासांच्या हातामध्ये दिली. उपाध्यांनी शिदोरी घेतली आणि पैठणच्या प्रवासाकडे उपाध्य निघालेले आहेत. आता गेले सर्वज्ञांची भेट घेतलेली आहे. शिदोरी सर्वज्ञांच्या भेटीपर्यंत घेऊन जाते मंडळी. शिदोरी इथपर्यंत नेली की ज्या उपाध्यांना शंका होती की आमचे स्वामी कोण असतील, त्या उपाध्यवासांना श्रीकृष्ण महाराज, श्री चक्रधर स्वामी हेच श्रीकृष्ण अशी प्रतीती येण्यापर्यंत शिदोरीचं कार्य आहे मंडळी. शिदोरी आपल्याला प्रतीतीपर्यंत घेऊन जात असते आणि म्हणून ही शिदोरी तिथपर्यंत पोहोचली आणि उपाध्य एकदा सर्वज्ञांचे झाले. जे झाले ते उपाध्य आपल्या स्वतःच्या पुतणीला सुद्धा परत परमार्गामध्ये घेऊन जातात आणि एका उपाध्य आमनायाची मूळ प्रवर्तक असलेल्या आमच्या उपाध्य कमळा उसाला निमित्त जर कोण असेल तर ते आमचे उपाध्य आहेत. म्हणून शिदोरी आमच्या उपाध्य कुळापर्यंत घेऊन जाते. एवढं शिदोरीचं मोठं कार्य आहे मंडळी, जे आज तुम्ही सर्वजण राबवत आहात. मला अभिमान वाटतो, त्या शिदोरीचा अभिमान वाटतो. शिदोरी नसुती भूक भागवत नाही. लीळाचरित्रातली शिदोरी जेव्हा स्वामींच्या भेटीला घेऊन जाते तेव्हा सर्वज्ञ भेटले, पण लीळाचरित्रातली एक शिदोरी अशी आहे जी शिदोरी आमच्या सर्वज्ञांना एका ब्राह्मणाने बांधून दिलेली शिदोरी आहे. या जगाच्या मालकाला सुद्धा शिदोरी घेऊन जावं लागलं. जगाचा मालक शिदोरी घेऊन जातोय, किती विचार करण्यासारखं आहे मंडळी. ज्याला काही गरज नव्हती हो, त्याला शिदोरी नेण्याची काय आवश्यकता आहे? पण जगाचा जगनियंता, जगाचा जगमालक शिदोरी हातामध्ये घेतलेली आहे आणि ज्या ब्राह्मणाने सांगितलेलं आहे, बस तुम्हाला आता गायी सांभाळायला जायचं आहे. आणि गायी सांभाळायला जात असताना ब्राह्मण आपल्या पत्नीला सांगतो की यांच्यासोबत शिदोरी दे. आणि ती माऊली आता शिदोरी देती, सर्वज्ञांना शिदोरी देती. जगाचा मालक हातामध्ये आपल्या श्रीकरामध्ये दही भाताची शिदोरी घेतली आणि रस्त्याने निघालेले आहेत आमचे सर्वज्ञ. कुठे निघालेले आहेत? ज्या ठिकाणी आजचं द्विगोरक्षण स्थान आहे त्या जागेवरती आमचे सर्वज्ञ थांबलेले आहेत. शिदोरी त्या खडकावरती ठेवलेली आहे. काय शिदोरी करते हो मंडळी? त्या शिदोरीत आनंद आहे, त्या शिदोरीत प्रेम आहे, त्या शिदोरीत स्नेह आहे. त्या शिदोरीमध्ये खरं तर सर्वज्ञांचा असलेला असीम कृपा प्रसाद आहे आणि ती शिदोरी सर्वज्ञांनी त्या खडकावरती ठेवलेली आहे. समोर गायींचा मेळा बसलेला आहे आणि तो गायींचा मेळा सर्वज्ञांचं प्रसन्न असलेलं श्रीमुख न्याहाळत आहेत. प्रसन्न असलेलं श्रीमुख न्याहाळत आहेत. किती आनंद आहे त्या शिदोरीमध्ये. जो जी शिदोरी देण्याचं भाग्य त्या ब्राह्मण पत्नीला लाभलं. आपल्याला राग आला त्या पत्नीचा, त्या ब्राह्मणाचा थोडा राग आला की माझ्या देवाला तुम्ही गायी बांधायला लावल्या, माझ्या देवाला तुम्ही गायी रक्षण करायला लावल्या. थोडासा राग आला, पण सर्वज्ञ मात्र आनंदाने शिदोरी घेऊन जातात. घरी येऊनी देवा माझ्या राखिल्यास गाई, परी तुझ ओळखले नाही, परी तुझ ओळखले नाही. हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वतःच्या श्रीकरामध्ये शिदोरी घेऊन त्या खडकापर्यंत पोहोचला. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्या ठिकाणी आमच्या गायींचं रक्षण केलं आणि जेव्हा ब्राह्मणाला समजलं की गायी आता दुप्पट दूध देत आहेत, गायी आनंदित आहेत, गायी आता दुना लोणी झालं, दुना तूप झालेलं आहे, दुना दूध निघत आहे, हे जेव्हा ब्राह्मणाच्या लक्षात आलं तेव्हा ब्राह्मण म्हणतो शिदोरी चांगली देत जा बरं का.
बघ गुराखी किती चांगला आहे आपला भेटलेला, किती चांगला गुराखी आहे. बघा ना, इच्छित कार्य सिद्ध झाल्यानंतर शिदोरीत बदल होत जातो. इच्छित कार्य सिद्ध झाल्यानंतर किंवा आपला स्वतःचा प्रापंचिक स्वार्थ साधल्यानंतर शिदोरीमध्ये वाढ केल्या जाते. अशी शिदोरीतली वाढ आमच्या सर्वज्ञांनी ती हातामध्ये स्वीकारामध्ये शिदोरी घेतली. जेव्हा ब्राह्मणाला कळालं की बस शिदोरी घेऊन आमचे सर्वज्ञ जात आहेत, शेजाऱ्यांनी कोणीतरी सांगितलं, हा तर गुराखी चारतही नाही गाई, हा तर पाणी पाजत नाही. ज्यावेळेस हे गाऱ्हाण ब्राह्मणाकडे येतं, ब्राह्मण स्वतः पाहतो, तेव्हा द्वापारीच्या श्रीकृष्ण भगवंताचा आनंद त्यांना मिळतो आणि घरी येऊन सांगतो. आता जेव्हा तो श्रीकृष्ण घरी येईल तेव्हा एक पाय तू धर, एक पाय मी धरेल. असं ज्यावेळेस बोलल्या जातं, असं ज्यावेळेस म्हटलं जातं, त्यावेळेस हा जगाचा जगमालक, हा जगाचा जगनियंता, हा जगाचा जगरक्षक घरी आलाच नाही. तिकडून तिकडेच गाई गावामध्ये सोडले आणि आमचे सर्वज्ञ त्या ठिकाणाहून निघते झालेले आहेत. या शिदोरीने ब्राह्मणाला खऱ्या अर्थाने पुरभजनाचा अधिकार घडलेला आहे. ती शिदोरी आपल्याला काय दिलं? ती शिदोरी आपल्याला काय दिलं? ती शिदोरी आपल्याला घडवेल कशी? ती शिदोरी आपल्याला मडवेल कशी? आणि म्हणून ही शिदोरी खऱ्या अर्थाने महत्वाची आहे. ही शिदोरी मिळते कुठे? ही सत्संगामध्ये मिळते. आमच्या आदरणीय सोनूताईंनी सत्संगाचं महत्व फार सांगितलं, तुम्हाला फार महत्व सांगितलं. सत्संग म्हणजे काय आहे, सत्संगाचं महत्व. आणि शिदोरी तुम्हाला मिळते कुठे? तर एकच माध्यम आहे, ते म्हणजे सत्संगाचं माध्यम आहे. एका कवीने सुंदर वर्णन केलं. ते म्हणतात की सत्संग में उतरे बिना धर्म न सम्यक होय. सत्संग में उतरे बिना धर्म न सम्यक होय. काया वाणी चित्त के बिना कर्मण निरमल होय. प्रभुजी कर्मण निरमल होय. खरं तर सत्संगामध्ये आल्याशिवाय आपले काया, आपलं चित्त, आपलं शरीर, आपलं मन, आपला आत्मा शुद्ध होण्याचं एकमेव ठिकाण जर कोणतं असेल तर ते फक्त सत्संगाचं ठिकाण आहे. ते फक्त अशा ठिकाणी सत्संग शिदोरीमध्ये ते ठिकाण आहे जिथे तुमची काया, वाणी, आत्मा शुद्ध होऊन फक्त आणि फक्त ज्ञानाची, फक्त आणि फक्त प्रेमाची शिदोरी, फक्त आणि फक्त चांगल्या विचारांची शिदोरी घेऊन जाण्याचं एकमेव ठिकाण जर कोणतं असेल तर ते सत्संग शिदोरी आहे. आणि म्हणून शिदोरी म्हणजे काय आहे, शिदोरी म्हणजे काय आहे, सत्संग म्हणजे काय आहे, दोन्हीचं विभाजन वेगळं आहे. सत्संग आपल्या जीवनाला आकार देत असतो, शिदोरी आपली भूक भागवत असते. शिदोरी आपल्या नसुद्या भौतिक जीवनाची भूक भागवत नाही, तर शिदोरी आपल्या खरं तर जन्मापासून मरणापर्यंत पोहोचण्याचं एकमेव साधन जर कोणतं असेल तर ते फक्त शिदोरी आहे. शिदोरी म्हणजे संचित आहे, शिदोरी म्हणजे पुण्याचा साठा आहे, शिदोरी म्हणजे सत्कर्म आहे, शिदोरी म्हणजे संस्कार आहेत, शिदोरी म्हणजे सत्कर्म आहे, शिदोरी म्हणजे दान आहे, शिदोरी म्हणजे खऱ्या अर्थाने आपण आम्हाला सर्वांना दिलेलं जे दान आहे, ज्या दानाची निरपेक्ष भावना, ज्या दानामध्ये कुठलीही परतफेडीची अपेक्षा नसते, त्याला शिदोरी बोलल्या जातं. आपण पाहतो शिदोरी दिल्या कधी जाते, कोणाला दिल्या जाते शिदोरी? आई जेव्हा मुलगी आपली सासरी जात असते तेव्हा आई भल्या पहाटे उठते आणि शिदोरी तयार करते. त्या शिदोरीमध्ये त्या मातेचं प्रेम आहे, त्या शिदोरीमध्ये त्या मातेचं वात्सल्य, त्या शिदोरीमध्ये त्या आईचं ममत्व असतं. आणि म्हणून भल्या पहाटे माऊली उठते आणि माझं बाळ जाणार आहे, त्याला शिदोरी द्यायची म्हणून शिदोरी तयार करते. उद्या जाणारा माणूस आज शिदोरी कोणती द्यायची याचा विचार करतो. ही भाजी खराब होईल, मग कोणती भाजी टिकू शकते? ज्या भाजीमध्ये पाणी टाकल्या जात नाही ती भाजी टिकू शकते. किती विचार आहे तिच्याकडे, त्या माऊलीकडे विचार किती आहे, किती स्नेह आहे तिचं. आणि बस ही शिदोरी देते. आमचे चिंतनजनक बाबा सांगतात की एक माऊली भल्या पहाटे 3 वाजता उठून शिदोरी तयार करत असते आणि ही शिदोरी त्या आपल्या मुलीजवळ देते. मुलगी गाडीमध्ये चढते, थंडीचे दिवस असतात, दिवाळी संपन्न झालेली असते. आता मुलगी गाडीमध्ये चढलेली असते, आई खिडकीमध्ये उभी असते आणि आई सांगते, बेटा तू चाललीस ना? हो आई मी चालले. कसे दिवस गेले ग, किती चांगले दिवस होते, कधी 10 दिवस गेले कळालंच नाही. प्रत्येक वर्षी दिवाळी येते ना, प्रत्येक वर्षाच्या दिवाळीमध्ये फक्त तू 8च दिवस घरी येतीस, पण ते 8 दिवस कळत नाहीत बेटा कसे जातात ते.
बस आता कंडक्टर म्हणतो झालं का तुमचं? नाही, थोडंसं बोलणं राहिलंय अजून, जे 10 दिवसात संपन्न झालं नाही ते बोलणं अजून राहिलंय. आई सांगते बाळा तुझ्या मुलाला चांगलं सांभाळा, त्याला स्वेटर घाल, त्याला कानटोपी घाल. आणि हो रे बघ कुरड्याचा डब्बा दिलेला आहे सोबत, ते खोकं दिले पापड्याचं खोकं, ते भुगा होईल नीट सांभाळून ने बरं का, नीट सांभाळून. थोडंसं सांगते. अगं आई बस ना, आता मला कळतंय, अगं मी 2 लेकराची आई झाली, किती सांगतेस तू मला. नाही ग, नाही ग बेटा, तू मोठी झाली नाही, माझ्यासाठी मोठी नाही आहे. बघा ना आईचं प्रेम आहे. आणि आई नंतर सांगते बस 2च तासाचा प्रवास आहे, किती सांगतेस आई मला तू. अगं नाही, 2 तासामध्ये तुला भूक लागेल, शिदोरी दिलेली, ती शिदोरी खा बेटा, ती शिदोरी खा, सोडून खा बेटा, पेपरवर खाऊ नकोस, पेपरवर शिदोरी खायची नसतीस. किती काळजी आहे त्या शिदोरीची, किती काळजी आहे. भल्या पाठी दिलेली शिदोरी आहे. आईच्या डोळ्यात अश्रू असतात, लेकीच्याही डोळ्यामध्ये अश्रू असतात. दोघींचे अश्रू संपूर्ण यष्टी बघत असते, दोघींचे अश्रू टिपत असते. आईच्या हातामध्ये नकळत विसरू शिदोरी राहिलेली असते. पटकन आई हातामध्ये अगं थांब, कंडक्टरला अहो थांबा थांबा, शिदोरी माझ्याच हातामध्ये राहिलेली आहे, शिदोरी माझ्याच हातामध्ये राहिली. पटकन घेते, परत देते. बेटा ही शिदोरी सोडा, खा बेटा. काय वात्सल्य हो, काय प्रेम आहे त्या शिदोरीमध्ये, इतकं प्रेम आहे. त्या मी विचार केला की त्या शिदोरीचं रूपांतर बदललं. आता त्याला टिफिन बोलल्या गेलं, त्याला मेस बोलल्या गेलं, पण शिदोरी जागेवरच राहिली. त्या शिदोरीची 4 टोकं आहेत, त्या शिदोरीची 4 टोकं आहेत. ही 4 टोकं एकत्र आली आणि ही 4 टोकं जेव्हा बांधल्या जातात तेव्हा शिदोरी तयार होत असते. म्हणून आमच्या चिंतनजनक बाबांनी एक सुंदर अभंग तयार केला. ते म्हणतात की आनंदची आलानंदाची ये घरी, केशव मुरारी नाम ज्याचे. आनंदाची आलानंदाची ये घरी, केशव मुरारी नाम ज्याचे. त्याच्या खेळण्याने खळ नष्ट झाले, त्याच्या खेळण्याने खळ नष्ट झाले. ब्रह्मादिक आले पायापाशी, ब्रह्मादिक आले पायापाशी. गोपाळांच्या संगे केला त्याने काला, गोपाळांच्या संगे केला त्याने काला. भिका म्हणे झाला तृप्त देव, भिका म्हणे झाला तृप्त देव. आनंदाची आलानंदाची ये घरी, केशव मुरारी नाम ज्याचे. शिदोरीत आनंद आहे, शिदोरीत आनंद आहे, शिदोरीत प्रेम आहे, शिदोरीत वात्सल्य आहे, शिदोरीत स्नेह आहे. हे प्रेमाचं, हे वात्सल्याचं, हे स्नेहाच्या गाठी जेव्हा एकत्र बांधल्या जातात तेव्हा शिदोरी तयार होते मंडळी. आणि अशी शिदोरी खरं तर लीळाचरित्रामध्ये आहे, अशी शिदोरी खरं तर लीळाचरित्रामध्ये आहे. सर्वज्ञ रस्त्याने चाललेले असतात, गोपाळ त्या ठिकाणी अतिशय सुंदर प्रकारचा खेळ खेळत असतात. सहजच आमच्या देवाला वाटलं आपणही जावं यांच्यामध्ये, आणि बस त्या ठिकाणी आमचे स्वामी त्या ठिकाणी जातात. रानबेरीचा खेळ खेळती चक्रधर, गंमत म्हणून सामील होती लवकर. बस आमचे सर्वज्ञ त्या ठिकाणी पोहोचले आणि खेळ सुरू झाला. सुंदर खेळ त्या गोपाळांनी खेळला, ज्या खेळण्याचं सौभाग्य त्या मला गोपाळांचा हेवा वाटतो, फार हेवा वाटतो. काय भाग्यशाली ते गोपाळ, सर्वज्ञ खेळायला. काय भाग्यशालीत गोपाळ ज्यांच्या पाठीवर माझा जगाचा मालक बसला. काय भाग्यशाली गोपाळ, रानभेरीचा खेळ आमच्या सर्वज्ञांनी त्या जागेवर खेळला. असा सुंदर खेळ संपन्न झाला. आणि आता त्या ठिकाणावर आमचे सर्वज्ञ आता निघालेले आहेत. निघालेल्या सर्वज्ञांना गोपाळ म्हणतायत. काय म्हणतात ते गोपाळ? शिदोऱ्या सोडिल्या सकळ गोपाळी, एकत्र कालविल्या त्या वेळी. मग पाचारिले श्रीवनमाळी, सहभोजन करावया. आणि बस आता सगळ्या एकत्र त्या शिदोऱ्या कालवलेल्या आहेत. आणि जगाचा जगमालक जिथे
वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था, ज्या ठिकाणी मोडकळीस काढून टाकायची आहे आमच्या सर्वज्ञांना, ती जातीभेदाची सुपारी घेणारा सर्वज्ञ, ती जाती व्यवस्था नष्ट करणारा सर्वज्ञ, सर्व समभावाने एकत्र आणणारा सर्वज्ञ आज एकत्र शिदोरा याच्यासाठी खात होता की गटातटामध्ये जातीपातीमध्ये विभागलेली माणसं जर एकत्र कुठे येत असतील तर ती शिदोरीमध्ये येत असतात. आणि म्हणून आमच्या सर्वज्ञांनी सगळी शिदोरी एकत्र केली, तो गोपाळकाला केला आणि बस ते प्रेमाचं सहभोजन आमच्या सर्वज्ञांनी त्या गोपाळांचं स्वीकार केलं. सर्व भक्तजनांनी त्या गोपाळकालाचा आनंद घेतलेला आहे. लीळा रत्नावली स्तोत्रामध्ये एक सुंदर श्लोक आला, ते म्हणतात की गोपाळ विनविती देवा झी आरोगणा की जो शिदोरिया सोडून या त्यांनी सनिवडक पदार्थ अर्पिले सहभोजन पांती करिता द्वापरस्त जणू जाहले. लीळा रत्नावली स्तोत्र सांगतं की जेव्हा वडनेरला काठीवाणी पोतुकू खेळ या ठिकाणी आमच्या सर्वज्ञांनी रामदेव राजाने दिलेली दुटी त्याचा खेळ खेळला आणि खेळ खेळून आमच्या सर्वज्ञ चालले. त्यावेळेस गोपाळ म्हणतात, देवा असं कसं, आता तुम्हाला आरोगणा करावी लागेल. आणि हा जगाचा जगमालक त्या ठिकाणी त्या गोपाळांच्या सोबत तिथे निवडक पदार्थ त्या शिदोरीतले स्वीकार करतो. आमचं स्मृतिस्थ सांगतं की ए मार्गी केली क्रिया काही वाया जाईल, ए मार्गी केली क्रिया काही वाया जाईल. या मार्गामध्ये केलेला एक आमच्या महानुभावांच्या ठिकाणी, आमच्या ज्ञानियांच्या ठिकाणी, आमच्या प्रेमियांच्या ठिकाणी, आमच्या सर्वज्ञांच्या ठिकाणी एक कण जरी अर्पण केला तरी मेरू एसन गोमट लागण्याची ताकद त्या एका कणामध्ये आहे. आणि आमच्या सर्वज्ञांनी तर त्या गोपाळांचं निर्हेतुक असलेली शिदोरी आमच्या देवाने स्वीकार केलेली आहे. लीळा चरित्रामध्ये प्रामुख्याने 11 लीळामध्ये आपल्याला शिदोरी दिसते, 11 लीळामध्ये आपल्याला शिदोरी दिसते. प्रामुख्याने आणि काही असू शकते, कदाचित माझ्या चिंतनात नसेल ती, परंतु प्रामुख्याने 11 लीळेमध्ये ती शिदोरी दिसते आहे. दोनदा तर आमच्या स्वामींनी गोपाळासमवेत शिदोरी खाल्ली. एक शिदोरी अशी आहे, त्या शिदोरीचा हेवा वाटावा अशी शिदोरी आहे. पहा ना, आमचे सर्वज्ञ जेव्हा भक्तराजाच्या घरी जातात आणि भक्तराजाची बहीण जेव्हा स्वामींची सेवा करते तेव्हा अनुकूल प्रतिकूल उदास असलेला लोक जेव्हा सांगतो की तुझी बहीण तरुण, तुझे स्वामी तरुण, अशा देवा कसं तू माणसाला घरी ठेवून घेतलंस. आणि लोक अन्यथा ज्ञान जेव्हा मनामध्ये भावतात तेव्हा तो भक्तराज आपल्या बहिणीला सांगतो, ताई शिदोरी कर, मला उद्या गावाला जायचे. मला ती शिदोरी फार आवडली. आणि बस आता शिदोरी बहिणी तिचं प्रेम भावावरचं निष्पाप असलेलं प्रेम आहे, निष्कपट असलेलं प्रेम आहे. भल्या पहाटे माऊली उठली, शिदोरी भावासाठी तयार केली, शिदोरी सर्वज्ञ ते घेतली आणि बस आता भाऊ निघालेला आहे. निघाला आता गावाच्या बाहेर, कुठे गावाला जायचे बहिणीलाही माहीत नाहीये. आणि शिदोरी घेऊन जाणारा भाऊ सवण्यामधून जेव्हा आमच्या सर्वज्ञांना पाहतो की लोक सांगतात ते खरं आणि मी माझ्या डोळ्याने बघतो ते खरं, हे जेव्हा पाहण्यात आलं त्यावेळेस ऊन खूण चुकली असेल असा चरित्रामध्ये आपल्याला शब्द सापडतो. आणि त्या ठिकाणी लक्षात येतं की बस काही चुकलेलं आहे. ही देवाला विनंती करते, पटकन खाली घेतो, शिदोरी हातामध्येच असते, पटकन आमच्या देवावरती खांडे काढतो, जवळ येतो आणि आमच्या सर्वज्ञाने आपल्या स्वतःच्या श्रीमुखावरचं पांशॉल बाजूला केली आणि आमच्या भक्तराजाला प्रेमाचं त्या ठिकाणी दातृत्व केलेलं आहे. शिदोरी आपल्याला प्रेमाचं दातृत्व सुद्धा करण्यापर्यंत पोहोचवते. काय ती त्या शिदोरीचा हेवा वाटावा अशी शिदोरी आहे जी बहिणीने दिली भावाला, परंतु भाऊ जेव्हा शिदोरीचं घेऊन जातो त्यावेळी शिदोरी परत घेऊन आलेल्या भावाला आमच्या सर्वज्ञांनी जगामध्ये असलेलं सर्वात श्रेष्ठ ज्ञान म्हणजे प्रेमाचं दान आहे. हे प्रेमाचं दान आमच्या सर्वज्ञांनी त्या भक्तराजाला केलेलं आहे. ही शिदोरीचं महात्म्य मंडळी. आणि म्हणून शिदोरी म्हणजे संचित आहे. शिदोरी म्हणजे काय आहे
शिदोरी म्हणजे पुण्याचं गाठोड आहे. शिदोरी म्हणजे काय आहे? सत्कर्माची आणि सुसंस्काराची शिदोरी आहे. ही शिदोरी आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत पुरत असते. एवढंच नाही तर शिदोरी आपल्याला आज बांधलेली शिदोरी उद्या आपल्याला मोक्षाचा अधिकार, ज्ञानाचा अधिकारापर्यंत पोहोचण्याची ताकद फक्त शिदोरीमध्ये आहे. माणसाला आपल्या इच्छित गंतव्यस्थळी जर तुम्हाला पोहोचवण्यासाठी जर आपल्याला पंथीय म्हणून कोण असेल तर ती फक्त शिदोरी असते. शिदोरी म्हणजे काय आहे? जनमानसामध्ये प्रवास करत असताना त्या आयुष्यामध्ये आलेल्या दुर्घट घटनांचा अनुभव म्हणजे शिदोरी आहे. शिदोरी म्हणजे काय आहे? आयुष्य जगत असताना जगण्याच्या वाटेवरती उत्कट आणि कातर अनुभवांनी दिलेला एक आपल्याला शहाणपण आहे. हो, ही सुद्धा शिदोरीच आहे मंडळी. शिदोरी म्हणजे काय आहे? शिदोरी ही ज्याच्याकडे विचाराची शिदोरी आहे तो पडताना सावरला जातो. ज्याच्याकडे विचाराची शिदोरी आहे ती शिदोरी त्याला पडताना सावरायला शिकवते, ती शिदोरी असते. शिदोरी म्हणजे काय आहे? जो गडबडलेला आहे, जो गोंधळलेला आहे त्याला स्थिर ठेवण्याचं काम शिदोरी करत असते. पहा ना, अर्जुन देव गडबडले, अर्जुन देव गोंधळले आणि अशा गोंधळलेल्या अर्जुनाला आमच्या सर्वज्ञ श्री गोपालकृष्ण महाराजांनी आपलं ज्ञानाचं दान दिलं आणि बस गडबडलेला गोंधळलेला अर्जुन सर्वज्ञ श्री गोपालकृष्ण महाराजांच्या श्रीमद भगवद्गीतेच्या निरोपणाने स्थिर झालेला आहे. शिदोरी करते काय माणसाला? निराशेत असलेल्या माणसाला मनावरती फुंकर घालण्याचं काम शिदोरी करत असते. शिदोरी करते काय माणसाला? शिदोरी खरं तर आपली भूक भागवते एवढंच नाही, कारण शिदोरीमध्ये ताकद आहे. कारण ती शिदोरी आहे कशी? ती ऊर्जेने भरलेली आहे. शिदोरी ऊर्जेने भरलेली आहे, साकाराने गजबजलेली आहे, आत्मविश्वासाने ती सजवलेली आहे, तर बंधुभावनेने ती नटलेली आहे, म्हणून ती शिदोरी आहे. शिदोरी म्हणजे काय आहे? शिदोरी म्हणजे आत्मविश्वासाने आणि अतिविश्वासाने एखादा भरारी जर घेत असेल तर त्या भरारी घेणाऱ्याला थोपवण्याचं काम सुद्धा शिदोरी करू शकते. शिदोरी म्हणजे काय आहे? अति चिकाटीने एखादं काम आपण अतिशक्तीने जेव्हा रिक्सपणे घेत असतो तेव्हा रिक्स घेणाऱ्या माणसाला लगाम लावण्याचं काम सुद्धा शिदोरीच करत असते. शिदोरी म्हणजे काय आहे? कुटपातून चालत असताना काट्याकुपाट्यातून वाट काढण्याचं शहाणपण आपल्याला शिदोरी देत असते. शिदोरी म्हणजे काय आहे? नको त्या जागेवरती नको ती भरारी मारत असताना ती भरारी थांबवण्याचं काम जर कोण करत असेल तर त्याचं एक चतुरपणाचं शहाणपण जर कोणाकडे असेल तर ते फक्त शिदोरीमध्ये आहे. मग अशी शिदोरी मिळते कुठं? अशी शिदोरी मिळते फक्त सत्संग शिदोरी कार्यक्रमामध्ये ही शिदोरी मिळत असते मंडळी. आणि म्हणून शिदोरी महत्वाची आहे. म्हणून शिदोरी महत्वाची आहे. जी घेतलेली शिदोरी आपल्याला पुढच्या येणाऱ्या शिदोरीपर्यंत नव्हे तर आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ती शिदोरी आपल्याला पुरणार आहे. म्हणून शिदोरी महत्वाची आहे. आणि म्हणून आमच्या सर्वज्ञांनी शिदोरी दिली, आमच्या सर्वज्ञांनी शिदोरी ब्राह्मणाची घेतली. एवढंच नाही तर आमच्या सर्वज्ञांनी जेव्हा आमचे स्वामी हिवरळीला असतात आणि सोबत भक्त मंडळी असते, ही भक्त मंडळी दादोस स्वामींच्या जवळ जातात आणि म्हणतात मी थोडं गावातून शिदोरी घेऊन येतो. स्वामी म्हणतात शिदोरी घ्यायला चाललेत पण आम्ही आलो असं कोणाला सांगू नका. शिदोरीची गंमत महत्वाची आहे, फार महत्वाची आहे. आणि लीळाचरित्रात शिदोरी फार गमतीशीर आहे. ती शिदोरी नसुद्धी आपल्याला ज्ञानाचं दान नाही देत, ती गंमतही शिकवतीये. आता दादोस गावामध्ये गेले, उमाईसाच्या घरी गेले, तिकव नायकांच्या घरी गेले आणि सांगितलं उमाई थोडं शिदोरी दे ग बांधून. बघा ना, आणि उमाईसा पटकन शिदोरी बांधून देते, पण सोबत इथे आबाईसा महादाईसा असतात. अतिशय चर्चक जिज्ञासक पृच्छक असलेली आमची महादाईसा, आमच्या आबाईसा, ज्यांना दोन्ही अवतारचं संविधान, ती आबाईसा उमाईसा महादाईसा म्हणती दादो तुम्ही आले, निश्चित आमचे स्वामी आले असतील. अरे स्वामीने सांगून ठेवलं होतं, नाही सांगू नको, शिदोरी जाण फक्त, स्वामी आलेच असं सांगू नको. काय गंमत आहे ना. मात्र आमचे दादो शिदोरी घेतात आणि घेत असताना उमाईसाने विचारलेल्या प्रश्नाला काहीच प्रत्युत्तर न देता शिदोरी हातामध्ये, आणि आमचे दादोस हसतात. बस हसले आणि बस सांगितलंच नाही स्वामी आलेत. या हिवरळी या जालना नगरीमध्ये स्वामी आलेत सांगितलं नाही. शिदोरी घेतली, दादोस निघाले. हुशार असलेली महादाईसा
ही पंडित विद्वान असलेली महादाई म्हणती, जाऊ दे गाई, नाही सांगत नाही, नाही सांगू दे. जसे जसे दादोस जातील ना शिदोरी घेऊन, तसे तसे आपण त्यांच्या मागे जाऊ. निश्चितच ही शिदोरी ज्या जागेवर पोहोचल त्या जागेवर स्वामी भेटतील. काय गंमत आहे शिदोरीची. आणि स्वामीपर्यंत दादोस पोहोचले. त्या वनदेवाच्या राजमठामध्ये सर्वज्ञांचं अवस्थान आहे. दादोस पोहोचले. पाठीमागून आबा ईसा, उमा ईसा, महादाईसा ही सर्व भक्त मंडळी त्या जागेवरती पोहोचली. आनंद द्विगुणित झाला. ह्या शिदोरीने भक्तांची आणि देवाची भेट घडून आणलेली आहे. ह्या शिदोरीने आता संपन्न झालेली यल्लाईसाची भाऊबीज, जी उमाईसाची कन्या आहे छोटीशी यल्लाईसा, त्या यल्लाईसा पुढे चालून सर्वज्ञांच्या ठिकाणी भाऊबीज संपन्न करते आहे. ती शिदोरी इथपर्यंत पोहोचली. ती शिदोरी वायनायकांना स्वामी श्री चक्रधर महाराजावरती बुद्धी येण्यापर्यंत पोहोचण्याचं काम ह्या शिदोरीने केलेलं आहे. आणि म्हणून शिदोरीमध्ये फार मोठी गंमत आहे. शिदोरीमध्ये योग्यता आहे. शिदोरी म्हणजे अधिकार आहे. शिदोरीमध्ये प्रसन्नता आहे. अशी अधिकाराची, प्रसन्नतेची असलेली शिदोरी फार महत्त्वाची आहे मंडळी, फार महत्त्वाची आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सन्निधानामध्ये अनेक ठिकाणी शिदोरी येते. जेव्हा स्वामी श्री चक्रधर महाराज चौरंगी विद्या निरूपण करतात आणि त्या ठिकाणी सांगतात की या जागेवरती मच्छिंद्रनाथाने ज्या राजपुताचा चौरंग झाला होता, त्या पुत्राच्या ठिकाणी ज्या शिळेकडे पाहण्यासाठी मच्छिंद्रनाथ सांगतात आणि तिथेच मच्छिंद्रनाथ त्या गोपाळांना सांगतात, ज्या वेळेस तुम्ही तुमची शिदोरी सोडसाल ना, त्यावेळेस या राजकुमाराच्या मुखामध्ये कुरुंदने पिळावी. ती शिदोरी एका राजपुत्राला ज्याचे हात पाय छाटून टाकलेले आहे, ज्याचा चौरंग केलेला आहे, तीच कुरुंदने पिळण्याचं सौभाग्य त्या मुलांना प्राप्त झालं. आणि पुढे चालून तो चांगल्या प्रकारे ज्याचे हातपाय निघालेले आहेत. ही शिदोरी काय करत नाही मंडळी. ही शिदोरी आपल्याला ज्ञानाचा अधिकार निर्माण करते. ही शिदोरी प्रेमाचा अधिकार निर्माण करते. ही शिदोरी आपल्याला खरं तर पंडित महिमभट्ट जेव्हा अनेक विचारांची शिदोरी घेऊन आमच्या सर्वज्ञांकडे येतात, शिदोरी नसावी कोणती हेही महत्त्वाचं हे आम्हाला चरित्र शिकवतं. आपल्याकडे नको त्या सामुग्रीची शिदोरी असेल तर भगवंत त्याचा स्वीकार करत नाही. नको त्या सामुग्रीचा बिढार असेल, नको ती शिदोरी आपण बांधली असेल तर देव साधनदाता परब्रह्म परमेश्वर ती शिदोरी स्वीकारत नाही. याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आणि म्हणून एका लीळा रत्नावली स्तोत्रामध्ये एक सुंदर ओवी आलेली आहे. ते म्हणतात की सर्वज्ञ या जगाकडे भीक मागताना काय म्हणतात. सर्वज्ञांनी या जगाला शिदोरी कोणती दिलेली आहे ते सांगतात. घेऊन मोक्षाची शिदोरी आलो तुझ्याच द्वारी, त्याच क्षणी मोक्षाधिकारी झालासी तू. आमचे सर्वज्ञ निर्भट्ट भंडारेकरांना म्हणतात, अरे आचार्य भंडारेकरांना की मी मोक्षाची शिदोरी घेऊन तुझ्या दारामध्ये आलो आणि ज्याच क्षणी तुझा भिक्षान्न स्वीकार केलं त्याच क्षणी तुला मोक्षाचा अधिकार निष्पन्न झाला. ही मोक्षाची शिदोरी घेऊन येणारा सर्वज्ञ, ही मोक्षाची नाही तर अनेक प्रेमाची शिदोरी पैठण नगरीमध्ये घेऊन जाणारे सर्वज्ञ बाईसा मातेला प्रेमाची शिदोरी देतात. हे जे सर्वज्ञ डोमेग्राम नगरीमध्ये आमच्या महिम भट्टांची विचाराची शिदोरी काढून त्या ठिकाणी आम्हाला आमच्या महिम भट्टांना बोधाची शिदोरी देतात आणि बोधाची शिदोरी देऊन बोधवंत आचार्य महिम भट्ट करतात. ही असलेली आमच्या सर्वज्ञांची ज्ञानाची शिदोरी आहे. हे जे सर्वज्ञ आमचे सप्तव्यसनी असलेला श्री नागदेव आचार्यांकडे असलेली जी सप्तव्यसनाची शिदोरी आहे, ही शिदोरी आमच्या सर्वज्ञांनी काढून टाकली आणि आमच्या श्री नागदेव आचार्यांना खऱ्या अर्थाने या पंथाचा पहिला आचार्य बनवण्यापर्यंत आमच्या सर्वज्ञांनी योग्य केलं. ती ज्ञानाची शिदोरी देऊन आमच्या देवाने योग्य केलेलं आहे. आणि म्हणून शिदोरी किती महत्त्वाची आहे. पण एक लक्षात ठेवा मंडळी, शिदोरीमध्ये स्वतंत्रता असावी. शिदोरी जर दुसऱ्याकडे असेल ना तर त्या शिदोरीकडे फक्त पाहावं लागतं की नाही. गाडीमध्ये आपण एकत्र प्रवास करतो, एकत्र शिदोरी असते. कदाचित एखाद्याला शुगर पेशंट असेल, त्याला भूक लागते, खाता येते का होती शिदोरी? खाता येते? एकत्र शिदोरी आहे. अब तुम्ही गावाला प्रवास करतायत आणि शिदोरी सोबत आहे, पण ती शिदोरी खाता येते का? नाही. एकत्र शिदोरी असेल ना तर ती खाता येत नाही शिदोरी. हे सुद्धा आम्हाला चरित्र शिकवतं.
बघा, हे सुद्धा आम्हाला लीळाचरित्र शिकवतं की शिदोरी स्वतंत्र असावी. का बरं? स्वतंत्रतेची शिदोरी सोडण्याचा, स्वतंत्रतेची शिदोरी बांधण्याचा अधिकार फक्त तुम्हालाच आहे, हे आमच्या देवाने शिदोरीत सांगून टाकलेलं आहे. आमची प्रसन्नता जिच्यावरती आहे ती आमची लाखाईसा, ती राणाईसा सर्वज्ञांच्या भेटीला येतात. भेट होती दोघींची, अतिशय आनंद झालेला आहे. आणि बस लाखाईसाची कुणीतरी नातेवाईक गावामध्ये आहेत म्हणून लाखाईसा गावामध्ये निघून गेलेली आहे. मात्र शिदोरी दोघीची एकत्र आहे, एकत्र शिदोरी आहे दोघीची. होतं की नाही असं? आज 10-11 वाजेपर्यंत या जागेवरती न येण्याचं कारण काय बरं? सगळ्यांचं 10चा टाईम आहे सर्वज्ञ सत्संग शिदोरी कार्यक्रमाचा, पण आपण सर्वजण 11-11:30 वाजता पोहोचलो. का बरं पोहोचलो? याचं कारण काय आहे? कोण सांगू शकतं का? कोण सांगू शकतं का? कशामुळे आपण इथे 10 वाजता न पोहोचता 11 वाजता पोहोचलो, 11:30 वाजता पोहोचलो? याचं कारण काय? बोला ना, मी एकटीच नाही बोलले पाहिजे, तुम्ही पण बोला. याचं कारण काय? शिदोरी करण्यात वेळ गेला. पुढे सगळ्यांची करायची होती, तुमचीच करायची होती, आमची नव्हती. मग वेळ कुठे गेला? बघा, जशी लाखाईसा गावामध्ये गेल्या आपल्या आप्त स्वकीयांना भेटण्यासाठी, शिदोरी माणसाला स्वकीयामध्ये गुंतून ठेवती. शिदोरी माणसाला आपल्या नातेवाईकामध्ये गुंतून ठेवती. शिदोरी माणसाला स्नेहात गुंतून ठेवती. शिदोरी प्रेमात शिदोरी कधीच तुमचे पाय मोकळे करू देत नाही. संसाराची शिदोरी ज्यांनी बांधलेली आहे ना, ती माणसं अजूनही घरीच आहेत. 56 झाले तरी ते माणसं निघतच नाहीयेत. याचं कारण असं आहे की संसाराची शिदोरी पक्की बांधून ठेवलेली आहे. आमचे सर्वज्ञ सांगतात की संसाराची शिदोरी सोडून दे आणि तुला अध्यात्माची शिदोरी बांधायची. भल्या माणसा, ती शिदोरी काय घेऊन बसलास? आणि मग ती शिदोरी बांधू नये म्हणून आमच्या हिराईसाला दामोदर पंडितांना पत्र पाठवावं लागलं. तिला माहित होतं हा शिदोरी बांधतच राहील, ही शिदोरीचं गाठोडं बांधून ठेवील, म्हणून आमच्या दामोदर पंडिताला आमची हिराईसा पत्र पाठवते. मला फार ते मागणं आवडतं, फार आवडतं की जी चुलीची खीर खादली ती चुलीची काही राख खाल. काय सुंदर हो, ती काय सुंदर पत्र आहे. त्या पत्रात ताकद आहे, त्या पत्रात सामर्थ्य आहे, त्या शब्दामध्ये वजन आहे. आज कितीही हिराईसा म्हणली तरी कुठलाच दामोदर पंडित निघणार नाहीये, हे लक्षात ठेवा. म्हणून अशी आप्तस्वकीयामध्ये असलेली बांधलेली माणसं आता लाखाईसा गावामध्ये गेली आणि मग राणाईसाची शिदोरी एकत्र आहे. राणाईसाला भूक लागलेली आहे. भूक लागलेली राणाईसा शिदोरीकडे पाहती. लीळा रत्नावली स्तोत्र त्या ठिकाणी बोलतं. ते म्हणतात की राणाईसा शिदोरीची वास पाहोणी, ईश्वरावलोकन करी नयनी, मग म्हणती कैवल्यदानी, बाई तुम्ही कान जेवा. स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या लक्षात आलं राणाईसाला भूक लागलेली आहे. ही शिदोरीकडे पाहतीये, माझ्याकडे पाहतीये, मात्र शिदोरी सोडू शकत नाहीये. आणि मग स्वामी त्या ठिकाणी म्हणतात, बाई जर शिदोरी आहे तर सोडून खाऊ शकत नाही का तुम्ही? त्यावेळेस राणाईसा आमच्या सर्वज्ञांना म्हणतात की लाखाईसी येईन ती स्वहस्ते मज वाढीन, एकत्र असे सिद्ध म्हण दोघी जणींचा. हे प्रभू, हे स्वामी जगन्नाथा, काय सांगावं तुला. अरे जेव्हापासून निघालो ना आम्ही तेव्हापासून दोघीची शिदोरी एकत्र आहे आणि दोघीची शिदोरी एकत्र असल्यामुळे आम्ही ती शिदोरी सोडू शकत नाहीये. त्यावेळेस आमचे स्वामी त्या ठिकाणी सांगतात, या शिदोरीने आचार माळिकेतला पहिल्या वसनाचा जन्म झाला. मंडळी, ती शिदोरी तुम्हाला सांगते की स्वातंत्र्यता असावी. बाई, ती शिदोरी तुम्हाला सांगते की पारतंत्र्य हा बंद आहे आणि स्वातंत्र्य हा मोक्ष आहे. बाई, अशी पारतंत्र्यातली जर तुम्हाला शिदोरी सोडता येत नसेल तर अध्यात्माची शिदोरी सोडण्यासाठी पारतंत्र्य कधी तुम्हाला नडतं आणि म्हणूनच स्वातंत्र्य हा मोक्ष आहे. ही आम्हाला शिदोरीने शिकवलं. मंडळी, ही राणाईसाने आम्हाला शिकवलं. म्हणून शिदोरीचा हेवा वाटावा आणि अशी अध्यात्माची शिदोरी सोडताना आमच्या सर्वज्ञांनी आम्हाला शिदोरी कशी असावी, ती कोणाची घ्यावी, ती बांधावी कशी, ती सोडावी कशी, ती असावी कशी, ती नसावी कशी, शिदोरी घ्यावी कशी आणि शिदोरी द्यावी कशी, हे शिकवणारा आमचा मायबाप या जगाचा आमचा सर्वज्ञ आम्हाला सांगतो. तुमचा सर्वांचा जास्त वेळ घेत नाही, कारण जास्त शिदोरी दिली तर अजीर्ण होईल, ॲसिडिटी होईल, परत चव्हाण सरांना ॲसिडिटीच्या गोळ्या द्याव्या लागतील. तसं काही करणार नाही, जास्त वेळ तुमचा घेणार नाहीये. एकच महत्त्वाची शिदोरी या सर्वज्ञाशी लीळा
लीळाचरित्रामध्ये खरं तर ती आपल्याला दिसते. आणि ती शिदोरी आज आपण सर्वजण आपल्या घरी घेऊन जाणार आहोत. खरोखरच ती शिदोरी आपल्याला घडवणारी आहे, ती शिदोरी आपल्याला मढवणारी आहे, ती शिदोरी आपल्याला जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपला कदाचित श्वास घेण्याचं राहील, पण शिदोरी आपण विसरणार नाहीयेत. कारण शिदोरी तितकी महत्त्वाची हो, कारण ती अनुभवाची शिदोरी असते. कारण तुम्ही बघताय आमचे संत ज्या वेळेस ज्ञानाची शिदोरी देतात, कुठलीच अपेक्षा न ठेवता देतात. आई आपल्या लेकराला शिदोरी देत असते, त्यामुळे तिचं वात्सल्य असतं. बाप आपल्या लेकराला शिदोरी देतो, त्यावेळेस त्या बापाचं निरपेक्ष प्रेम आपल्या मुलावरती असतं. गुरु आपल्या शिष्याला शिदोरी देत असतात, त्यावेळेस कुठलाही त्या शिष्याकडून कुठलीही गुरुदक्षिणा घेण्याचा त्या गुरुला कुठलाही स्वार्थ नसतो. मात्र माझा शिष्य उद्या परब्रह्म परमेश्वराच्या कैवल्यगडापर्यंत पोहोचला पाहिजे, म्हणून एकमेव शिदोरी देणारे जर कोण असेल तर ते आपले गुरु असतात. एकमेव शिदोरी देणारं कोण असेल तर ते आपले आईबाप असतात. एकमेव शिदोरी देणारं कोण असेल तर ते आपले संत असतात. एकमेव शिदोरी देणारं कोण असेल तर ते आपले सुहृद असतात. आणि म्हणून अशा गुरु सुहृदांची, अशा परब्रह्म परमेश्वर साधनदाता कैवल्यगडापर्यंत जाण्यासाठी खऱ्या अर्थाने शिदोरी आपल्याला उपयोगी पडते. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी मला सर्वज्ञांनी एक शिदोरी दिली, ती आठवती शिदोरी. ती शिदोरी स्मरणीय शिदोरी आहे. ती शिदोरीमध्ये सर्वज्ञांचं प्रेम आहे, त्या शिदोरीमध्ये सर्वज्ञांचं वात्सल्य आहे, त्या शिदोरीमध्ये सर्वज्ञांची ममता आहे, त्या शिदोरीमध्ये सर्वज्ञांचं खऱ्या अर्थाने आई पण जागं दिसतं. आणि त्या शिदोरीमध्ये सर्वज्ञांचं मातृत्व पितृत्व दिसतं. अशी सुंदर असलेली ती शिदोरी आहे. सर्वज्ञांचं अवस्थान त्या डोमेग्राम नगरीमध्ये आहे. आणि डोमेग्राम नगरीमध्ये असणारा सर्वज्ञ आता मात्र भल्या पहाटे उठावं, भक्तजनांना निरोपण करावं. आपल्या जवळ असलेला दान सर्वज्ञ कितीही रात्र झाली तरी निरोपण करत असतात. आणि एक दिवस स्वामी आमची पश्चात उठलेले आहेत, सर्व भक्तजन समोर बसलेली आहेत. आणि स्वामी प्रत्येकाकडे कृपादृष्टीने अवलोकन करतात. समोर दादोस बसलेले असतात. स्वामी सगळ्याकडे पाहतात आणि म्हणतात, तुम्ही सगळे आले, पण जो इथे यायला पाहिजे तो आला नाही. बघा ना, देवाचं किती कृपा आहे, किती लक्ष आहे आमच्या सर्वज्ञांचं, किती लक्ष आहे. आणि म्हणूनच त्याने केलेलंच ते आहे. त्याला अवतार घेण्याचं एकमेव कारणच ते आहे. कारण तो इथे कशासाठी आलेला आहे? कैवल्याची दान शाळे तुआ बिजे केले जगपाळे, तैचे आवारू होय भले मोक्ष धर्माचे. या कैवल्याच्या बाजारामध्ये आपलं कैवल्याचं दान देण्यासाठी कर्मभूमीच्या बाजारामध्ये सर्वज्ञ आलेली आहेत. आणि ही सर्वज्ञ ज्ञानाची आणि प्रेमाची शिदोरी, ज्याला ज्ञानाचा अधिकार घडला आहे त्याला देण्यासाठी. तो अधिकारी नव्हताच. आणि मग सगळ्याकडे बघितलं, असा अधिकारी नाहीये. आणि मग विचारलं, तुम्ही सगळे आले, पण आमचा वानरा कुठे आहे? सगळे आलेत, वानरा नाहीये. सगळे आलेत. आणि बस रामदेव दादोस म्हणतात की गोसाव्यांचा वानरा आज आपण या प्रमाणेने, आज आपल्याला स्वतःला तो सांभाळू शकत नाही, त्याला ज्वर आलेला आहे. हो, वानरेशाला ताप आली, हो ताप आलेली आहे. आणि बस स्वामी आमचे सांगतात, जा बोलावून आणा त्यांना. रामदेव गेले, दादोसांच्या जवळ गेले, दादोस जवळ गेले. आणि आमच्या आचार्यांना, या पंथाच्या पहिल्या आचार्यांना आमच्या दादोसांनी उठवलं. तुम्हाला सर्वज्ञांनी बोलावलेलं आहे. आचार्य आमचे उठले आणि सर्वज्ञांच्या जवळ आले सर्वज्ञांच्या. स्वामी म्हणतात, नागदेवा म्हणे तुम्हाला ताप आलाय, तुम्ही स्वतःला सांभाळू शकत नाहीयेत, तुम्ही आपण या प्रमाणेने स्मरेना सांभाळेना. त्याही अवस्थेमध्ये रक्तांबर डोळे झालेले आहेत, अंग फणफणून आलेलं आहे, संपूर्ण अंगामध्ये शहारे निर्माण झालेले आहेत आणि अतिशय अंग दुखत आहे. त्यावेळेस आमचे आचार्य आमच्या देवाला म्हणतात, देवा कोण म्हणतं असं मला ताप आलाय? नाही देवा, मला ताप आला नाही, मला कसलाच ताप आला नाही. नाही म्हणे, आत्ता सांगत होते. नाही देवा, मला ताप नाही आला. अशा अवस्थेमध्ये जर आम्ही तुम्हाला एखादं काम सांगितलं तर करणार का? काही विचार आहे, गंमत आहे का नाही बरं?
इथं डोकं दुखत असलं तरी आम्ही सत्संगाला जात नाहीत. सर्दी झाली तरी आम्ही सत्संग बुडवतो. सर्दी झाली तरी आम्ही पदयात्रा करू शकत नाही आम्ही. पदयात्रेचा अनुभव आहे मला, त्या गोष्टीचा अनुभव आहे. आणि आमच्या नागदेव आचार्यांना ताप आलेली आहे. आणि अशा फणफणत असलेल्या तापाने फणफणत असलेल्या आमचे आचार्य म्हणतात, हो देवा, तुम्ही जे सांगसान ते आम्ही करायला तयार आहोत. बस ही सर्वज्ञांची शिदोरी मंडळी. हा सर्वज्ञांच्या शिदोरीला पात्र ठरलेला हा खरा पहिला नागदेव आचार्य आहे. हा पहिला आचार्य आहे. शिदोरी बांधता आली पाहिजे मंडळी. सर्वज्ञांच्या सन्निधानाची शिदोरी बांधता आली पाहिजे. शिदोरी बांधता आली पाहिजे. सर्वज्ञांच्या आचाराची शिदोरी बांधता शिदोरी बांधता आली पाहिजे. सर्वज्ञांच्या विचाराची शिदोरी बांधता आली पाहिजे. शिदोरी बांधता आली पाहिजे. सर्वज्ञांच्या तपश्चर्याची शिदोरी बांधता आली पाहिजे. शिदोरी बांधता आली पाहिजे. नित्यविधीची शिदोरी. शिदोरी बांधता आली पाहिजे. निमित्त विधीची शिदोरी. शिदोरी बांधता आली पाहिजे. विधी निषेधाची शिदोरी. शिदोरी बांधता आली पाहिजे. प्राश्चिताची शिदोरी. शिदोरी बांधता आली पाहिजे जी आमच्या नाथोबासांना बांधता आली आणि आमच्या देवाने स्वीकार केला. त्या सन्निधानाची शिदोरी बांधणारे आमचे आचार्य म्हणतात, हो देवा, मी करायला तयार आहे. तुम्ही सांगसान ते करायला तयार आहे. स्वामी म्हणतात, बाईसा मातेला, बाई तुम्हाला नेवाशाहून काही आणायचं आहे का? स्वामी बाईसा माता म्हणतात, हो आणायचं आहे. आणि बस 20 दाम त्या ठिकाणी आचरणात दिले. बाजार सांगितला आणि ताप आल्यामुळे कदाचित मला सुधारणार नाही, मी विसरून जाईल. म्हणून आमचे आचार्य म्हणतात, देवा मला कोणत्या काय घ्यावं हे मी विसरून जाणार, मला स्मरणशक्ती राहिली नाहीये. स्वामी म्हणतात, तू बाजारामध्ये जाशील, पदार्थ देखशील आणि आपैसची तू ते आठवी जाती. तुला आठवेल, तू जा बाजारामध्ये जा. पण या जगाची जगमाऊली, या जगाची जगमाऊली, या जगाचा जगपिता काय म्हणतो, वानरे या जेवण नाही करणार का? जेवून जा ना, थोडंसं जेवून जा. आईने लेकराला म्हणावं, बाळा उशीर होईल रे तुला माघारी यायला, थोडंसं 2 घास खाऊन जा, थोडंसं 2 घास खाऊन जा. मातेचं ममत्व बाळासाठी डब्यामध्ये 1 घास काढून ठेवती. तसंच ममत्व आमच्या सर्वज्ञांचं, जिथे आमचे स्वामी सांगतात की मातेचा एक देश वर्तत असतो, त्याही पेक्षा अपार प्रेम करणारे आमचे सर्वज्ञ म्हणतात, जेवण नाही करणार. आमचे आचार्य म्हणतात, नाही देवा, मला आज भूकच नाहीये, तापाने तोंड कसं तरी पडलं असेल म्हणून जेवणाची इच्छा नाहीये. आणि आचार्य 20 दाम घेतला, निघालेले आहेत, रस्त्याने निवासला निघालेले आहेत. बस आता आचार्य चाललेले आहेत. पाठीमागून स्वामींचे भक्त वामनमती विलास नावाचे भक्त आहेत, जे फक्त रविवारी स्वामींच्या दर्शनाला यायचे. मी विचारलं आमच्या चव्हाण सरांना, रविवारी सत्संग का असतो? का असतो रविवारी सत्संग? सत्संग रविवारी का असतो? कधी विचार केला का या गोष्टीचा? प्रत्येक गावाचा, आमच्या तिकडं पण नगर जिल्ह्यामध्ये सत्संग कधी असतो? रविवारी. दत्त आपल्या 5 अवताराचे अवतार दिन कोणत्याही वारी का असे ना, पण आम्हाला अवतार दिन कधी साजरा करावा लागतो? कधी? रविवारी. गुरुपूजन कधी का येईना, पण आम्हाला कधी करावं लागतं? रविवारी करावं लागतं. याचं कारण काय आहे? मी विचार केला की जन्माला येताना सुद्धा रविवारीच यावं लागेल, कारण लोक त्या दिवशी मोकळे असतात. असं होऊ शकत कधी कधी मरताना पण रविवारी मरावं लागेल, कारण त्या दिवशी लोक मोकळे असतात. असं आहे का? नाही. पण अनाद्याच्या दिवशी आमचे वामनमती विलास स्वामींच्या दर्शनाला यायचे आणि स्वामींचं दर्शन घेऊन निघालेले वामनमती विलास स्वामी मात्र बघा ना आमच्या सर्वज्ञांचं मातृत्व. आणि म्हणून कवी म्हणतात की सर्वज्ञ कोण आहेत? माता आहेत. सर्वज्ञ कोण आहेत? पिता आहेत. सर्वज्ञ कोण आहेत? त्वमेश बंधूच सखा त्वमेव. सर्वज्ञ आपलं कोण नाही हो, सर्वज्ञ आपलं सर्वस्व आहे, म्हणून तो सर्वज्ञ आहे. आणि म्हणून प्रत्येकाची भूक भागवणारा, प्रत्येकाची तहान भागवणारा, प्रत्येकाला सुखदुःख पोहोचवणारा, प्रत्येकाच्या दुःखामध्ये आनंद देणारा जर कोण असेल ना, तर तो माझा सर्वज्ञ साधनदाता आहे. स्वामी म्हणतात, बाई वामनमती विलास चाललेले आहेत, नागदेवासाठी शिदोरी पाठवा. काय शिदोरी महत्वाची हो, आमच्या देवाने पाठवलेली शिदोरी आहे.
आमच्या सर्वज्ञांनी पाठवलेली ही शिदोरी आहे, ज्या शिदोरीची आज आपण वाट बघावी, ज्या शिदोरीसाठी आज आपण सर्वज्ञांसाठी भुकेला थांबावं, ज्या शिदोरीसाठी सर्वज्ञाने म्हणावं की बस यांच्यासाठी मला शिदोरी पाठवायची आहे. तो सर्वज्ञ सांगतोय वामनमती विलासांना की जा ही शिदोरी तुम्ही घेऊन जा. बाईसा मातेला आज्ञा दिली, बाई नागदेवासाठी शिदोरी पाठवा. आणि बाईसा माते पटकन घरामध्ये गेल्या, निमित्त विधीमध्ये गेल्या आणि शिदोरी घेतली, शिदोरी कालवली एकत्र आणि वामनमती विलासाच्या हाती शिदोरी पाठवलेली आहे. स्वामी सांगतात की जा ही शिदोरी घेऊन जा. रस्त्याने तुम्हाला नागदेव आचार्य दिसतील पण त्यांना तुम्ही शिदोरी देऊ नका. जेव्हा ते अर्ध्या रस्त्यापर्यंत नागझरीपर्यंत पोहोचतील आणि त्या ठिकाणी नागदेव आचार्यांना आमची आठवण येईल आणि आचार्यांना वाटेल की जर स्वामी मला जेवून जा म्हणत होते, जेवलं असं तर बरं झालं असतं, त्यावेळेस ही शिदोरी द्या. आणि आचार्य आमचे पोचतात, अंगाला संपूर्ण घाम आलेला आहे, स्नान करतात आणि स्नान केल्यानंतर संपूर्ण ताप कमी झालेला असतो. सर्वज्ञांची आज्ञा जर आपण मान्य केली, सर्वज्ञांच्या आज्ञेला जर आपण खऱ्या अर्थाने अधीन झालो, त्या देवाच्या सर्वज्ञांच्या सूत्राच्या अधीन झालो, सर्वज्ञांच्या दास्याच्या अधीन झालो, सर्वज्ञांच्या सेवेच्या अधीन झालो, तर जन्मोजन्मीचा ताप आपला गेल्याशिवाय राहणार नाही. एवढी सर्वज्ञांच्या सन्निधानाची ताकद आहे, एवढी सर्वज्ञांच्या शिदोरीची ताकद आहे. आता मात्र पोहोचले आणि आठवलं स्वामी मला म्हणत होते की नागदेवा जेवून जा, जेवलो असं तर बरं झालं असतं, आता भूक लागली मला. तेवढ्यात वामनमती विलास म्हणतात नागदेवा तुझ्यासाठी गोसाव्यांनी शिदोरी पाठवलेली आहे. आणि बस ती शिदोरी काढली आणि सर्वज्ञांनी पाठवलेली शिदोरी आमच्या आचार्यांनी हातावरती घेतली आणि सांगतात, आमचे आचार्य त्या ठिकाणी सांगतात, चरित्र आम्हाला सांगतं की गोसाव्यासी माझी चिंता. कोणाला चिंता असेल ना ती फक्त माझ्या गोसाव्यांना माझी चिंता आहे. कारण आईशिवाय कोणीच हे कार्य करू शकत नाही. आई जाणू शकते माझ्या लेकराला भूक लागली असेल, आई जाणू शकते माझं लेकरू भुकेलं राहिलं नाही पाहिजे, आणि म्हणून माझ्या देवाने पाठवलेली शिदोरी आहे. हे प्रभू, हे साधनदाता, हे सर्वज्ञ परब्रह्मा, पण तुझ्याकडे यायला उशीर झाला रे, मला तुझ्याकडे यायला उशीर झाला. तू शिदोरी देतोस हे मी विसरलो, तू शिदोरी देतो हे मी विसरलो रे भगवंता. आणि म्हणून नकळत आचार्यांच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं असेल मंडळी, कई जन्मों से भुला रहे हो, कोई तो रिश्ता जरूर होगा. कई जन्मों से भुला रहे हो, कोई तो रिश्ता जरूर होगा. तुम्ही तो मेरी माता पिता हो, तुम्ही तो मेरी माता पिता हो, तुम्ही तो मेरी बंधु सखा हो. इतना नाता तुम संग जोड़ा, इतना नाता तुम संग जोड़ा, इन्हें निभाना जरूर होगा. कई जन्मों से भुला रहे हो, कोई तो रिश्ता जरूर होगा. तुम ही तो मेरी आत्मा हो, तुम ही तो मेरी परमात्मा हो. इतना नाता तुम संग जोड़ा, इन्हें निभाना जरूर होगा. कई जन्मों से भुला रहे हो, कोई तो रिश्ता जरूर होगा. आणि बस नागदेव आचार्यांच्या डोळ्यातून अश्रू टिपले. हे प्रभू, हे साधनदाता, हे परब्रह्म परमेश्वरा, उशीर लागणार आहे तुझ्याकडे यायला, मला उशीर लागला. तू मातेचा कड करतोस, तू पित्याचा कड करतोस, तू बंधुत्वाचं नातं निभावतोस, पण मला कळत नाही रे. या आत्म्याला परमात्म्याकडे जाणे म्हणजे शिदोरी मंडळी. काला कशाचा असतो? आत्मा आणि परमात्मा. आत्मा जेव्हा परमात्म्याकडे
जातो आणि हा आत्मा परमात्म्याच्या चरणावर विलीन होतो, म्हणजे जीवनाचा काला झाला असं समजावं मंडळी. हा काला म्हणजे शिदोरी आहे. ही शिदोरी बांधता आली ना, ही शिदोरी घेता आली पाहिजे. परब्रह्म परमेश्वर साधनदाता आपल्याला शिदोरी पाठवण्यासाठी तयार आहे. फक्त त्या शिदोरीच्या लायक आपल्याला व्हायचं आहे, त्या शिदोरीच्या योग्य आपल्याला व्हायचं आहे. आमचे आचार्य त्या शिदोरीच्या लायक झाले आणि सर्वज्ञांनी पाठवलेली ती शिदोरी, काय गोडवा असेल त्या शिदोरीमध्ये, काय आनंद असेल त्या शिदोरीमध्ये. म्हणून शिदोरी ही ताजी असते, शिदोरी कधीच नासत नाही, शिदोरी कधीच विटत नाही, शिदोरी कधीच शिळी होत नाहीये. आणि म्हणून आजही आमची माऊली विचारा, जुन्या आजींना विचारा, कधीही 4 शिव ओलांडून आलेली शिदोरी शेजारीला जाऊन विचारते, अगं शिदोरी दे ग मला एक घासभर. का बरं? ती 4 शिव ओलांडून आलेली आहे. त्या शिदोरीमध्ये खूप ताकद आहे. म्हणून मातेच्या प्रेमाने केलेली वात्सल्याची शिदोरी जेव्हा आई मुलीला देते, आज टिफिन दिला जात असेल, मेस दिला जात असेल, पण त्याच्यामध्ये प्रेम नाही, वात्सल्य नाही, स्नेह नाही, करुणा नाही आहे. आमच्या सर्वज्ञांनी शिदोरी दिली होती, त्या शिदोरीमध्ये प्रेम आहे, वात्सल्य आहे, करुणा आहे. त्या शिदोरीमध्ये सर्वज्ञांनी दिलेला आनंद आहे. आणि म्हणून आनंद जर आपल्याला मिळवायचा असेल तर भगवंताच्या शिदोरीचा घ्यावा मंडळी. ही शिदोरी आमच्या सर्वज्ञांनी आमच्या आचरणात दिलेली आहे. अशीच एक शिदोरी आहे. एक ती शिदोरी जर आपली नको त्या ठिकाणी, जर आपण योग्य ठिकाणी जर आपली शिदोरी उपयोगाला नाही गेली तर त्या शिदोरीचा सुद्धा फायदा नाही आहे. ती शिदोरी काहीच कामाची नाही. आपल्या तुमच्याकडे असेल भरपूर जन्मोजन्माची शिदोरी तुम्ही साठवलेली असेल, ती विचाराची असेल, ती ज्ञानाची असेल, ती संस्काराची असेल, पण तुम्ही कोणाला देतच नसताल, ती शिदोरी काय कामाची हो? त्या शिदोरीची काय गरज आहे? कशाला ठेवली ती शिदोरी? पहा, जेव्हा लखुबाईसा आणि एकाईसा स्वामींकडे येतात, स्वामींचं दर्शन घेतात आणि दर्शन घेतल्यानंतर एकाईसा लखुबाईसाला म्हणतात की माझ्या 2 आसू आत्ताच्या आत्ता मला पाहिजेत, 2 आसू आत्ताच्या आत्ता पाहिजेत. स्वामी म्हणतात आम्ही तुम्हाला उपाराचं गोमटं देऊ. नाही लागत उपाराचं गोमटं. स्वामी म्हणतात आम्ही तुम्हाला तुमच्या आसू तुम्ही यात्रा करून या, आम्ही तुमच्या परत फेडू ते आसू. तरी घ्यायला तयार नाहीये. सर्वज्ञ देत असताना सुद्धा घ्यायला तयार नाहीये. ती आमची एकाईसा सांगते की मला माझ्या 2 आसूच पाहिजेत. त्यावेळेस आमचे सर्वज्ञ सांगतात जा नागदेवा, सावखेड्याला यलमभट्टाच्या घरी जा आणि यलमभट्टाच्या घरी जाऊन 2 आसू घेऊन ये. नागदेवाच्या पळत जातात, 2 आसू आणतात, यलमभट्टाच्या घरून आमच्या सर्वज्ञाकडे देतात आणि सर्वज्ञ 2 आसू एकाईसाकडे फेकून देतात. एकाईसा 2 आसू तर घेतात, परंतु सकाळपासून संध्याकाळपर्यंत आता मात्र नागदेव आचार्य बिना अन्न पाण्याचे, बिना कुठलाही एक अन्नाचा कण न स्वीकार केलेले नागदेव आचार्य थकलेले असतात आणि आचार्यांना भूक लागलेली असते. हा जगाचा जगनियंता, हा जगाचा जगमालक आता मात्र नागदेव आचार्यांकडे पाहतो आणि एकाईसाकडे असलेल्या शिदोरीकडे पाहतो. जी शिदोरी आपल्या संध्याकाळी उपयोगाला येईल म्हणून ठेवलेली शिदोरी आहे. त्या शिदोरीकडे पाहणारे आमचे सर्वज्ञ म्हणतात वानरेश भुकेले असती, कवणाकडे काही असे तरी द्यावे. वानरेश भुकेले असती, कवणाजवळी काही असे तरी द्यावे. स्वामी शिदोरीकडे पाहतात, आचार्यांकडे पाहतात आणि एकाईसाकडे पाहतात. काय शिदोरी कामाची हो मंडळी? ती अशी शिदोरी काही कामाची नाहीये. ज्या पंथाच्या पहिल्या आचार्यांच्या उपयोगी जावी अशी असलेली शिदोरी आहे. जी शिदोरी आमच्या एकाईसाची द्यायची तयारी नाहीये, जी शिदोरी आमची एकाईसा म्हणत नाही हो देवा माझ्याकडे शिदोरी आहे, नागदेव भागलाय, नागदेव थकलाय, नागदेव भुकेला आहे, मी माझी शिदोरी देते, तयारी नाहीये. आज कितीतरी माणसं अशी आहेत ज्यांना भूक लागलेली आहे पण शिदोरी द्यायची तयारी नाही माणसाची. आज शिदोरी आपण घेऊन जातो, शिदोरी आपली भूक भागवते असं नाही हो, शिदोरी आपल्याला आधारभूत होते, शिदोरी आपली आधारभूत असते. आणि अशी म्हणून भूक नसताना दिली जाते ती शिदोरी, भूक असताना दिल्या जाते ती सुद्धा शिदोरीच आहे आणि वेळेवर उपयोगी पडावी म्हणून दिल्या जाते ती सुद्धा शिदोरीच आहे. आणि म्हणून आमचे स्वामी पाहतात मात्र एकाईसा शिदोरी द्यायला तयार नाहीये. स्वामी 3-4 वेळा फेरे मारतात, शिदोरी देण्याचा द्या घ्या म्हणतात, परंतु आमच्या एकाईसा शिदोरी द्यायला तयार नाहीयेत. शेवटी आमच्या स्वामी श्री नागदेव आचार्यांकडे कृपा दृष्टीने पाहतात. कवी म्हणतात
आनंदाचा सागर प्रभू तू, आनंदाचा सागर प्रभू तू, तहान मम जाणुनी पाजी तू, एक थेंब पाणी पाजी तू, एक थेंब पाणी. आणि बस आमच्या सर्वज्ञाने कृपा दृष्टीने अवलोकन केलं. आनंद देण्यासाठी आलेल्या सर्वज्ञ तू आनंद घड. आज आमच्या आचार्यांकडे पाहतात आणि आमच्या आचार्यांची लागलेली जी भूक आहे, लागलेल्या जो त्यांना होणाऱ्या ज्या वेदना आहेत, सर्वज्ञांच्या कृपा दृष्टीने त्या वेदना काढून घेतलेल्या आहेत आणि तृप्त झालेले सर्वज्ञ, तृप्त काम केले करणारा सर्वज्ञ आज आमच्या आचार्यांना तृप्त करून टाकतात. मात्र आमचे भाष्यकार म्हणतात की एकाईसाची जी शिदोरी आहे जी आमच्या आचार्यांच्या उपयोगी गेली नाही. पहा मंडळी, आपलं एक शीत, आपले एक असलेलं वंचकत्वाने ठेवलेला जो पदार्थ असतो, तो पदार्थ जर एका ज्ञानियाच्या, जर एका भक्तराजाच्या, जर एका प्रेमियाच्या उपयोगी नाही गेला, ती शिदोरी जर आपल्या एका साधनवंतासाठी उपयोगी जर नाही गेली, तर ती शिदोरी पुढे चालवून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी उदास्त्र होतात. पण आमचे महाभाष्यकार सांगतात की एका अवताराची खंती अनेका अवतारी विसवे. ती शिदोरी पुढे चालून एका गोळाचा म्हणजे महाराजच्या मुलाचा स्पर्श झाला, शिदोरी विंटाळल्या गेली, शिदोरी देऊन टाकावे लागले. एकाईसा उपाशी राहिलेली आहे. मात्र उदास झालेले सर्वज्ञांचा उदासीनत्व आमच्या श्रीप्रभू राऊळ माय राऊळ बाप सर्वज्ञांनी स्वीकार केलेला आहे. आणि म्हणून एकाईसाचा उपहार, एकाईसाच्या पोळ्या आमच्या सर्वज्ञांनी श्रीप्रभू बाबांनी निवडून काढलेल्या आहेत. अशी शिदोरी सुद्धा काही कामाची नाहीये. शिदोरी द्यायचीच असेल तर शिदोरी आपल्याला भक्तराजासारखी शिदोरी द्यायचीच असेल तर आपल्याला स्वतंत्रतेची लाखाईसाची शिदोरी द्यायची. ही शिदोरी घेऊन आपण सर्वजण आज या सर्वज्ञ सत्संग शिदोरी या कार्यक्रमातून ही सर्वज्ञांनी पाठवलेली आचार्यांना शिदोरी आहे ना, ते प्रभू ब्रह्म साधनला महाराज मला उपाध्यासाची शिदोरी माझी तुझ्या हे परब्रह्म सर्वज्ञ स्वामी श्री चक्रधराया शिदोरी घेऊन गेलेल्या भक्तराजाला तेव्हा तुझं प्रेमाचं दातृत्व होतं ती शिदोरी मला बांधून दे. हे प्रभू राजा पैठण नगरी म्हणजे जेव्हा तुम्ही येतात तेव्हा 22 साला प्रेमाची शिदोरी होती, ती शिदोरी मला बांधता येते. अशी शिदोरी आज आपल्या सर्वांना बांधता येण्यासाठी मी तर विचार केला की शिदोरी मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे आमचे चिंतनजनक बाबा जानेवारीच्या शेवटच्या रविवारी एक प्राश्चित विधीचा कार्यक्रम घेतात आणि त्या ठिकाणी सुद्धा शिदोरी कार्यक्रम असतो. नाशिक जिल्ह्यातली सगळी माणसं नव्हे तर या महाराष्ट्रामधून तमाम माणसं त्या ठिकाणी येतात, फक्त रडण्यासाठी येतात, फक्त प्राश्चित करण्यासाठी येतात. आणि म्हणून शिदोरीमध्ये येत असताना, सत्संगामध्ये येत असताना ही शिदोरी आपल्याला बांधता आली पाहिजे. तुम्ही भाग्यवान आहात वाशिमकर मंडळी, वाशिम पंचक्रोशीतील मंडळी, आपण सर्वजण भाग्यवान आहात की प्रतिवर्षी आपल्याला ही शिदोरी बांधता येते. आणि ही शिदोरी आपण आपल्या घरी घेऊन जाऊन जन्मांतराची शिदोरी आपण बांधावी. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी श्री नागदेवाचार्यांना जशी शिदोरी दिली तशीच शिदोरी आपणा सर्वांपर्यंत पोहोचवावी अशी परब्रह्म परमेश्वर साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या विनंती करते. हे प्रभू, ही विराजकाची शिदोरी जी 11 लीळेमध्ये मला दिसली, ती शिदोरी गोपाळाची शिदोरी खाणारा तू, राणाईसाला स्वतंत्रतेची शिदोरी देणारा तू, आचरण शिदोरी पटवणारा तू, तर एकाईसाची शिदोरी नाकारणारा तू. खरोखरच भगवंता तुझी शिदोरी अपार आहे, तुझ्या शिदोरीचं महत्त्व गहन आहे. मात्र शिदोरी मला मिळू दे एवढी शेवटची विनंती आपण करते आणि लांबलेल्या विराम देते. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया.